मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज जे आहेत ते ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेले आहेत. 1 जुलै 2024 पासनं हे जे अर्ज आहेत ते इथे शासनाकडून घेण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. बरेचसे लाभार्थी ऑनलाईन ॲप्लिकेशनद्वारे अर्ज करत आहेत. त्यांना बरेचसे असे प्रॉब्लेम येत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज जो आहे तो अर्ज भरून महिन्याला 1500 रुपये जे आहेत ते इथे मिळवू शकता. तुम्हाला जर मित्रांनो अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ऑफलाईन पद्धतीने तुम्ही कशा प्रकारे फॉर्म भरू शकता, फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला कोणाला तो सबमिट करायचा आहे, हमीपत्र कशा प्रकारे भरायचं आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात. चला तर मग मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओला आपण सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा अर्ज आहे. तुम्हाला हा जर अर्ज मिळवायचा असेल मित्रांनो तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तुम्ही जर आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलात तर टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला हा जो अर्ज आहे मित्रांनो तो भेटून जाईल. त्या अर्जाची प्रिंट काढून तुम्हाला हा अर्ज आहे तो भरून घ्यायचा आहे. आता अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे मित्रांनो, नीट लक्ष देऊन ऐका. व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. पहिल्या क्रमांकाला तुम्ही इथे पाहू शकता महिलेचे संपूर्ण नाव, त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव व महिलेचे लग्नानंतरचे नाव. जर महिला विवाहित असेल मित्रांनो तर लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे नाव जे आहे ते तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे. महिला जर अविवाहित असेल तर महिलेचे संपूर्ण नावाच्या समोर तुम्हाला पूर्ण नाव भरून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला तुम्ही इथे पाहू शकता जन्मदिनांक. जन्मदिनांक मित्रांनो भरताना बरेचसे लोक इथे चुकी करत आहेत. तर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता दिनांक, महिना, अर्ज ह्याच फॉर्मॅटमध्ये तुमची जन्मदिनांक जी आहे किंवा संबंधित महिलेची जन्मदिनांक जी आहे ती तुम्हाला भरून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, म्हणजेच अर्जदार महिलेचा आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे तोच तुम्हाला इथे संपूर्ण भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून तुम्हाला पिनकोड भरून घ्यायचा आहे. चौथ्या क्रमांकाला तुम्ही इथे पाहू शकता जन्माचे ठिकाण. अर्जदार महिलेचा जन्माचे ठिकाण जे आहे मित्रांनो ते तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये गाव, शहर, तालुका, राज्य, जिल्हा अशा प्रकारची माहिती जी आहे ती व्यवस्थित भरून घ्यायची आहे. पाचव्या क्रमांकाला तुम्ही इथे पाहू शकता महिलेचा मोबाईल क्रमांक भरून घ्यायचा आहे. त्यानंतर आधार क्रमांक. सातव्या क्रमांकाला मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे. महिलेचा जन्म जर परराज्यातील असल्यास तिच्या पतीचे जन्म ठिकाण जे आहे मित्रांनो ते इथे आपल्याला भरून घ्यायचं आहे. पतीचे जन्म ठिकाण भरताना सुद्धा तुम्हाला गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य या फॉर्मॅटमध्ये जसं विचारलेलं आहे त्याप्रमाणे इथे माहिती भरून घ्यायची आहे. आठव्या क्रमांकाला मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, अशा प्रकारचा इथे एक प्रश्न विचारलेला आहे. शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर इथे तुम्हाला होयच्या समोर टिक करायचं आहे. नाही असेल तर नाही समोर तुम्हाला टिक करायचं आहे. आणि जर तुम्ही लाभ घेत असाल तर दरमहा किती रुपये लाभ घेता ते तुम्हाला इथे समोर भरून घ्यायचं आहे. नवव्या क्रमांकाला तुमची वैवाहिक स्थिती इथे लिहायची आहे. तुम्ही विवाहित आहात, घटस्फोटित आहात, विधवा आहात, परित्यक्त आहात, निराधार आहात की अविवाहित आहात ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. म्हणजेच तुम्हाला वैवाहिक स्थितीच्या समोर इथे लिहायचं आहे. इथे 10व्या क्रमांकाला तुम्ही पाहू शकता अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे मित्रांनो, नीट लक्ष देऊन ऐका. इथे माहिती भरताना बरेच अर्जदार जे आहेत ते इथे चुका करत आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे तपशील, तुमचं आधार कार्ड ज्या बँकेमध्ये लिंक आहे मित्रांनो त्याच बँकेचे डिटेल्स तुम्हाला इथे भरून घ्यायचे आहेत. कारण हे जे अनुदान आहे किंवा हा जो मिळणारा 1,500 रुपयांचा आर्थिक लाभ आहे हा DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत
लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। त्यासाठी तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता बँकेचा तपशील, त्यामध्ये बँकेचे संपूर्ण नाव तुम्हाला भरून घ्यायचं आहे, बँक खाते धारकाचे नाव, त्यानंतर बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड अशा प्रकारची माहिती जी आहे ती तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे। 11व्या क्रमांकाला आपला आधार क्रमांक खात्याला जोडलेला आहे की नाही। मगाशी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल त्याच बँक खात्याची डिटेल्स तुम्ही इथे द्या, अन्यथा तुम्हाला पुढे जाऊन त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो। तर इथे तुमचं आधार कार्ड जर लिंक असेल तर यस करायचं आहे, आधार कार्ड जर लिंक नसेल तर तुम्ही नाही समोर टिक करू शकता। 12व्या क्रमांकाला मित्रांनो इथे पाहू शकता ह्या ठिकाणी बऱ्याचशा अर्जदार महिलांचा गोंधळ उडणार आहे। नारी शक्ती प्रकारमध्ये तुम्ही सामान्य महिला आहात, अंगणवाडी सेविका आहात, अंगणवाडी मदतनीस आहात, पर्यवेक्षिका आहात, ग्रामसेवक आहात की वार्ड अधिकारी आहात किंवा मग सेतू सुविधा केंद्रामध्ये आहात, अशा प्रकारचे एकूण 7 ऑप्शन दिलेले आहेत। तुम्ही जर अंगणवाडी सेविका असाल तर तुम्हाला अंगणवाडी सेविका समोर टिक करायचं आहे, जर तुम्ही अंगणवाडी मदतनीस असाल तर तुम्हाला अंगणवाडी मदतनीस समोर टिक करायचं आहे, ग्रामसेवक असाल तर ग्रामसेवकासमोर टिक करायचं आहे। शक्यतो इथे महिलांनी सामान्य महिला समोरच टिक करणं योग्य राहील। जर तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा वार्ड अधिकारी किंवा मग सेतू सुविधा केंद्रामध्ये असाल तर तुम्ही तिथे टिक करून घेऊ शकता, पण शक्यतो बऱ्याचशा महिलांना इथे सामान्य महिलासमोर टिक करायचं आहे। 13वा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला 1500 रुपयांचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र इथे सादर करावे लागणार आहेत। मित्रांनो, 28 जून रोजी शासनाकडून जो GR काढण्यात आला होता त्याच्यामध्ये सुद्धा बदल केलेले आहेत। बदल करून कागदपत्र जे आहेत ते एकदम सोपी इथे करण्यात आलेली आहेत। सुरुवातीला 1 नंबरला तुम्ही पाहू शकता आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे, अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला। हे जर तुमच्याजवळ मित्रांनो अवेलेबल नसेल किंवा उपलब्ध जर नसेल तर त्या संबंधित महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडलेल्याचा दाखला अशा प्रकारचे एकूण 4 कागदपत्र जे आहेत ते तुम्हाला इथे पर्यायी दिलेले आहेत। त्यामुळे डोमासाईल नसेल, तुमचं बर्थ सर्टिफिकेट नसेल किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर घाबरून जाण्याचं काही एक कारण नाही आहे। त्याच्या बदल्यात तुम्ही 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, वोटर ID, जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला जो आहे तो इथे सादर करू शकता। 3ऱ्या क्रमांकाला उत्पन्न प्रमाणपत्र। उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट मित्रांनो तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जे आहे ते इथे सादर करू शकता। अर्जदाराचे हमीपत्र। आता हे हमीपत्र तुम्हाला कुठे भेटणार मित्रांनो, तर हमीपत्राचा PDF जो आहे मित्रांनो तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता। सोबतच मित्रांनो हमीपत्र कशा प्रकारे भरायचं हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे पण अर्ज नीट समजून घेणं व नीट भरून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। 5व्या क्रमांकाला तुमचं पासबुक लागणार आहे। पासबुकचा जो फ्रंट पेज असतो ज्याच्यावरती तुमच्या बँकेचे पूर्ण डिटेल्स असतात तेच तुम्हाला इथे जोडायचं आहे। त्यानंतर अर्जदार महिलेचा फोटो तुम्हाला इथे सादर करायचा आहे। 7व्या क्रमांकाला अतिशय महत्त्वाचा मुद्दा, महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र किंवा मग 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, वोटर ID, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडलेल्याचा दाखला जो आहे तो तुम्हाला इथे सादर करायचा आहे। इथे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये हा जो अर्ज आहे तो जमा करायचा आहे। सोबतच हे जे कागदपत्र इथे सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला ह्या अर्जासोबत इथे जोडायचे आहेत। आता मित्रांनो, अर्जदाराचे हमीपत्र अतिशय महत्त्वाचं असं हे हमीपत्र आहे। बऱ्याच जणांचं ह्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, हमीपत्र भेटणार कुठे व ते कशा प्रकारे आपल्याला भरायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता, इथे सरळ आणि साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलेले आहे। मी घोषित करतो की त्याच्यासमोर तुम्हाला अशी खून करायची आहे, म्हणजे हे राईट मार्क जे आहे ते तुम्हाला करायचं आहे। सुरुवातीला हे माझ्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे। जर तुमचं 2.5 लाखांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला इथे टिक करायचं आहे, नसेल तर तुम्हाला टिक करण्याची काही एक गरज नाही आहे। शक्यतो सर्व महिलांनी इथे टिक करायचं नाही आहे। जर तुमचं 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न असेल तर तुम्हाला लाभ भेटण्यामध्ये अडथळा येऊ शकतो। पुढे तुम्ही पाहू शकता, माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी. ज्यांच्याकडे इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्न प्रमाणपत्र नाही आहे अशा महिलांना रेशन कार्ड इथे सादर करायचं आहे, पिवळे किंवा केशरी. तुम्ही जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड इथे सादर करत असाल तर तुम्हाला इथे ह्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही. जर तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य जर आयकरदाता नसेल तर तुम्हाला ह्या बॉक्ससमोर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे जे काही मुद्दे दिलेले आहेत ते तुम्ही नीट समजून घेऊन व्यवस्थित वाचून जिथे आवश्यकता आहे तिथेच तुम्ही क्लिक करू शकता. हमीपत्र भरताना किंवा हे मुद्दे समजून घेताना तुम्हाला जर काही प्रॉब्लेम किंवा जर काही तुम्हाला त्रुटी येत असतील मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. सोबतच टेलिग्रामवरती सुद्धा तुम्ही या संदर्भातील माहिती आम्हाला विचारू शकता. पुढे पाहून घेऊयात. संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला स्थळ दिनांक जी आहे ती भरून घ्यायची आहे व अर्जदार महिलेचे नाव व सही इथे करून सदर अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये तुम्हाला इथे हा जो अर्ज आहे तो सादर करायचा आहे. संपूर्ण माहिती जर मित्रांनो तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 1500 रुपयांचा आर्थिक लाभ जो आहे तो घेता येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.